नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 22 मे 2026। मी नेपाळमध्ये आणि नेपाळहून आता आम्ही काय झालं की लुंबिनीहून आता आम्ही चाललो मनोकामना देवीकडे, काठमांडू रोडवर इथं। तर या ठिकाणी जात असताना महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज 22 तारखेला 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर हा पाऊस कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक सहित त्याच्यानंतर परभणी जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा या पट्ट्यामध्ये आज दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे दुपार 4च्या नंतर ते मध्यरात्रीपर्यंत चांगला काही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। काही भाग सोडून जाणार आहे, सर्वदूर पडणार नाही, मात्र पाऊस मात्र चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। खास करून बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यामध्ये हे मान्सून पूर्व पाऊस आजचा आणि उद्याचा 22 आणि 23 मेचा चांगला पडणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। लातूर जिल्ह्यामध्ये देखील हा पाऊस जोरदार पडणार आहे, म्हणून लातूरकरांसाठी आनंदाची बातमी। अवकाळी पाऊस असणार आहे, म्हणून शेतीचे काम करण्यासाठी चांगले आनंदाची बातमी। त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील खूप जोराचा पडणार आहे, म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। सोलापूर जिल्ह्यात देखील जास्त राहणार आहे। त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला म्हणजे पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दोन श्रीगोंदा, अहिल्यानगर त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यासाठी चांगला दिलासा भेटणार आहे, म्हणजे आज आणि उद्याच्या दिवस चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हे एक 22-23चा पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण पट्टी, आपला घाटमाथा या परिसरात अवकाळी स्वरूपाचा भाग बदलत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हा पाऊस मात्र विदर्भात मात्र जास्त पाऊस नसणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। मग विदर्भात कधी पाऊस येणार आहे, तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये 27 तारखेच्या नंतर 28 तारखेपासून ते 2-3 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 28 पासूनच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र विदर्भामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ चांगला पाऊस पडणार आहे, मान्सून पूर्व असणार आहे, भाग बदलत पडणार आहे, विखुरलेला पडणार आहे, पुन्हा अंदाज लक्षात घ्यायचा। विजेच्या कडकडाटासह विदर्भाच्या शेतकऱ्याला आणखी 4-5 दिवस अवकाळी पावसासाठी वाट बघावी लागणार आहे। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्यानं 17 दिवस पाऊस यायच्या वाटेवर आहे। 17 दिवसानं मान्सूनचं आगमन होणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। सध्या तरी मान्सूनची परिस्थिती खूप चांगली आहे आणि 2-3 तारखेच्या दरम्यान मात्र खूप चांगला प्रगती घेणार आहे। म्हणजे यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्ये 7 जूनला पाऊस येण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे, म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्या। पण हे मान्सून पाऊस यायच्या अगोदर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे म्हणजे हे 22 पासून ते 5 तारखेपर्यंत तोपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस चांगला बरसणार आहे, म्हणजे काही काही ठिकाणी पाणी साचणारा पडणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हे जे अवकाळी पाऊस असतो हे सर्वदूर कधीच पडत नसतो, 5-5 किलोमीटरहून बदलत असतो, म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। नसा काय होतं की काही जणांचे असे मेसेज येतात, आमच्या इथं पडला नाही, तिथं पडला नाही। हे अवकाळी पाऊस सर्वदूर पडत नाही, भाग बदलत पडतो, विखुरलेल्या स्वरूपात पडतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। काल देखील पाऊस नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या, अवकाळी पाऊस पडला, इकडं पश्चिम महाराष्ट्रात पडला। आज देखील तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे दुपारचे 4च्या नंतर ते मध्यरात्री म्हणजे चांगला ह्या 22 आणि 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हे पाऊस असा वाढत जाणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र, म्हणजे 28-27 मे पासून ते 2-3 जूनच्या दरम्यान मग विदर्भाकडे पाऊस चांगला येणार आहे। मग तो वरून राज्याची अवकाळी पावसाची बॅटिंग विदर्भाकडे राहणार आहे, म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारं देखील जास्त आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आपली स्वतःची पशुधनाची काळजी घ्यावी, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मात्र आज मात्र 22 मे आणि 23 मेच्या दरम्यान बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागा, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण घाटमाथा परिसर, त्याच्यानंतर पुणे जिल्हा,
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या परिसरात दररोज म्हणजे आज ह्या 2 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा मत आज चांगला आज आणि उद्याचे दिवस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.